नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गेल्या आठवड्याभरापासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झालाय। काल सकाळच्या सुमारास शहरात तर अक्षरशः पावसामुळे हाहाकार उडालाय। यामुळे शहरातील रस्त्याच्या कामांची गुणवत्ता सर्वांना समजली। गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिरापासून असलेला रस्ता काल सकाळच्या पावसानं 10 ते 15 फूट खचला। यावरून शहरात कशा पद्धतीने विकास कामं सुरू आहे त्याचं वास्तव समोर आलंय। नाशिक शहरात काल सकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। त्यामध्ये काही ठिकाणी रस्ते खचलेत, वाहनं अडकलेत। विशेष म्हणजे स्कूल बस, मनपाची कचरा वाहतूक करणारी गाडी देखील अडकल्याचं पाहायला मिळत आहे। यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की मनपा प्रशासन नेमकं करतंय काय। मनपा आयुक्त, अधिकारी, महापौर, उपमहापौर रस्त्यावर उतरून पाणी करतात, मात्र प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या अधिकाऱ्यांना ठेकेदार जुमानत नाहीत असा प्रश्न आता नाशिककरांकडून विचारला जातोय। एकूणच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं काम होणार असेल तर त्याला काही अर्थ आहे का? याआधी महापालिका आयुक्त, महापौर यांनी जर विकास कामं चांगली झाली नाही तर ठेकेदारांना थेट काळ्या यादीत टाकू असं सांगितलं, मात्र ठेकेदारांवर कारवाई करण्याची हीच योग्य वेळ असल्याची चर्चा आता सध्या शहरभरात सुरू आहे। त्यामुळे आता या पावसामुळे झालेल्या रस्त्यांची दयनीय अवस्थेत जबाबदार असलेल्या दोषींवर मनपा प्रशासन कारवाई करणार का, आणि केली तर कुठल्या पद्धतीची कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल वाघमोडे, नाशिक।